पाटील आष्टीकर आणि अमर राजूरकर यांच्यामध्ये नांदेडमध्ये थेट लढत आहे। कृष्णा पाटील आष्टीकर विरुद्ध अमर राजूर यांच्यामध्ये नांदेडमध्येही थेट लढत असून नांदेडची दृश्य तुम्ही पाहताय। नांदेडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। समर्थकांकडून कोणत्याही पद्धतीने अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। अवघ्या काही वेळातच आपण पाहतोय 8 वाजतील आणि त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आणि त्यामुळे कृष्णा पाटील आष्टीकर की अमर राजूरकर नेमकी कुणाला बहुमत मिळत आहे पाहणं महत्त्वाचे ठरेल। विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आपण सध्या आहोत मतमोजणी केंद्राबाहेर। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अनेकांची तपासणी करून आतमध्ये सोडण्यात येत आहे। नांदेड विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये 452 मतदार आहेत, त्यापैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या ठिकाणी महायुतीकडून अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर आणि वंचित बहुजनच्या आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ही निवडणूक या निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। नगरसेवक गोव्याच्या बीचवर दिसलेले आहेत, सहलीवर दिसलेले आहेत आणि त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळाल्या। ऑपरेशन टायगर देखील याच दरम्यान आलं आणि नागेश पाटील आष्टीकर फुटले आणि त्यांचे सुपुत्र या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या मतदारामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालेला आहे। यांची मतं आता कोणाला जाणार हे देखील पाहणं मोठं उत्सुक ठरणार आहे। एकंदरीत पाहिलं तर थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि 10 ते 11 वाजेपर्यंत या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।